नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. भारतीय सैन्याने वैद्यकीय आणि फार्मा पदांसाठी एक मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे आणि आजच्या या विशेष भागात आपण त्याबद्दलची सगळी माहिती घेणार आहोत. जर एक असं करिअर हवं असेल जिथे फक्त नोकरीची शाश्वती नाही तर देशाची सेवा करण्याचा अभिमान आणि सन्मानही मिळेल, तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे. हो, अगदी बरोबर ऐकलंय. भारतीय सैन्याने 2026 साठी वैद्यकीय आणि फार्मास्युटिकल पदांसाठी भरती प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू केली आहे. म्हणजे ज्यांना सैन्यात जाऊन सेवा करायची आहे त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. चला तर मग सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की या भरतीमध्ये नक्की कोणकोणती पदं उपलब्ध आहेत. तर बघा, या भरतीमध्ये मुख्यत्वे 2 पदांचा समावेश आहे. पहिला आहे सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट किंवा वेटरनरी आणि दुसरं पद आहे शिपाही फार्मा. आणि चांगली गोष्ट ही आहे की दोन्ही पदांसाठी देशभरात अनेक जागा आहेत, त्यामुळे संधी खूप मोठी आहे. पदं कोणती आहेत हे तर कळलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ह्या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता काय हवी? चला आता तेच सविस्तरपणे पाहूया. इथे दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे हे लक्षात घ्या. सोल्जर टेक्निकल पदासाठी विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्यातही एकूण किमान 50% गुण हवेत. तर दुसरीकडे शिपाई फार्मासाठी डी फार्मा किंवा बी फार्मा पदवीधर अर्ज करू शकतात आणि हो, त्यांची फार्मसी काउन्सिलमध्ये नोंदणी असणं बंधनकारक आहे. आता वयाबद्दल बोलायचं झालं तर उमेदवाराचं वय 17.5 वर्षांपासून ते 25 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. जर ह्या वयोगटात बसत असाल तर पुढची तयारी सुरू करू शकता. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही विशिष्ट प्रवर्गांसाठी सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आता येतोय अर्ज शुल्काचा मुद्दा. तर सगळ्या उमेदवारांसाठी हे शुल्क अगदी नाममात्र आहे, फक्त 250 रुपये. आणि हो, ते ऑनलाईन भरायचंय. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. तारखा. आपलं कॅलेंडर किंवा मोबाईल समोर ठेवा आणि या तारखा लगेच नोंदवून घ्या, कारण या चुकायला नकोत. अर्ज प्रक्रिया 13 फेब्रुवारीला सुरू होईल आणि 1 एप्रिलपर्यंत चालेल. त्यानंतर 1 जूनला ऑनलाईन परीक्षा होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. वेळेवर अर्ज करणं नेहमीच चांगलं. बरं, अर्ज केला म्हणजे काम झालं असं नाही. यानंतर एक मोठी निवड प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये विभागलेली आहे, जेणेकरून सर्वोत्तम उमेदवारांची निवड करता येईल. चला पाहूया ही प्रक्रिया कशी आहे. ही निवड प्रक्रिया एकूण 5 टप्प्यांची आहे. सुरुवात होईल ऑनलाईन लेखी परीक्षेने. त्यात उत्तीर्ण झालात की नंबर लागतो फिजिकल फिटनेस टेस्टचा. त्यानंतर शारीरिक मोजमाप, मग वैद्यकीय तपासणी आणि शेवटी एक अडॅप्टेबिलिटी टेस्ट होते, ज्यात सैन्याच्या वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासली जाते. प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. पात्रता समजली, निवड प्रक्रिया कळली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करायचा कसा. तर लक्षात ठेवा, सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. इथे एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. अर्ज फक्त आणि फक्त भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईटवरच करायचंय, जी आहे www.joinindianarmy.nic.in. इतर कोणत्याही बनावट वेबसाईटपासून सावध राहा. अर्ज करण्याची प्रक्रिया तशीच सोपी आहे. पहिलं काम म्हणजे अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. मग वेबसाईटवर जाऊन आपली माहिती अचूकपणे भरा. फोटो, सही आणि इतर कागदपत्र अपलोड करा, फी भरा आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा सगळं तपासून घ्या. शेवटी अर्जाची एक प्रिंट काढून जपून ठेवा. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर देशाच्या संरक्षणात आपलं योगदान देण्याची एक अभिमानास्पद संधी आहे. तर मग या मोठ्या आव्हानासाठी तयार आहात का? परीक्षेच्या दिवसासाठी आपली तयारी आजपासूनच सुरू करा. खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.